मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, गुणरत्न सदावर्ती आणि मनसेमध्ये वाद सध्या सुरू झालेला आहे. सदावर्ती म्हणतात की हे नाकानं नाही तर भोकाने श्वास घेतात आणि मला धमकी द्याल तर भुई कमी पडेल, मी कोर्टात जाणार आहे. दुसरं, मग नरेंद्र मोदी मन की बात करून विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी सांगतात, तर राज ठाकरे विद्यार्थ्यांना ज्ञानापासून पळवतात. असे 2-4 आरोप आहेत त्यांचे. गुणरत्न सदावर्ते, आपल्याला ॲट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण आहे म्हणून तुम्ही कुणालाही काही बोलू शकता आणि कदाचित त्या संरक्षणामुळे लोक तुमच्यावर टीका करायला घाबरत असतील. याची एकदा भीती गेल्यावर मग महाराष्ट्रानं नरमानसेना काय असते आणि आम्ही दुसऱ्याला कुठून श्वास करायला लावतो हे त्यांना एकदा दाखवून देऊ. मला धमकी दिली तर पळता भय थोडी करीन म्हणतायत ते. नाही, धमक्या तेच देत आहेत ना. आणि कशामुळे देत आहेत की ते एक ॲट्रॉसिटीच्या कायद्याचं संरक्षणाचं एक कवच कुंडल त्यांना आहे. त्याच्यामुळं लोक बोलताना करताना थोडं त्या कायद्याचं भान असणारे त्या कायद्याला थोडं भीतात. बाकी तसं त्यांच्यात आहे काय भिण्यासारखं. आणखी एक आपले चंद्रकांत पाटील मंत्री ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन काय फरक पडणार आहे. जाहीर कशाला सांगता म्हणा, त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला, त्यांच्याच महायुतीतल्या नेत्याला सांगा म्हणून ना, जे रोज माझ्या नेत्याच्या घरी येत आहेत. कशाला येत आहेत, काही फरक पडणार नाही आहे. काय होतं की असं वक्तव्य आम्हालाही करायचं नसतं, पण समोरून तसं वक्तव्य झाल्यावर त्याला कुठंतरी उत्तर देणं गरजेचं असतं ना. माननीय चंद्रकांत पाटलासारख्या अनुभवी प्रदेशाध्यक्ष राहिलेला, महसूल, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती सांभाळलेल्या व्यक्तीनं असं वक्तव्य करावं हे काही बरोबर नाही ना. फरक पडणार नाही तर मग तुम्ही कशाला त्याच्यावर विचार करताय. जनता विचार करेल, होईल का नाही तर अजून ते पुढची गोष्ट आहे, पण जनता विचार करेल असं मला वाटतं. भरत गोगावले यांचं स्टेटमेंट आहे, आघोरी विद्या आम्हाला कळत नाही. असं जर करता आलं असतं तर कधीच पालकमंत्री पद मिळवलं असतं. काय किंवा मला त्याच्याविषयी मी आपलं देवाला हात जोडतो, बाकी मला एवढीच विद्या माहिती. आणि मला काही मिळवायचं नसलं पालकमंत्रीपद, मंत्रिपद, त्याच्यामुळे या मार्गावर मी कधी गेलो नाही. त्याच्यामुळे मी काय भाष्य करू त्याच्यावर. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, युती करता का म्हणत, म्हणजे मराठी ताकद एकत्र होऊ नये म्हणून मालकांची नोकर भेटीगाठी घेत आहेत, असं ते देवेंद्र फडणवीसांवरती म्हणतायत. जे उद्धव ठाकरे ते टीका करू शकतात, त्याच्यावर मी काय मत देणार. माझं आमचं म्हणणं असं आहे की राजसाहेब ठाकरे यांनी मराठीसाठी आणि हिंदीच्या विरोधात जो लढा उभा केला आहे, करत आहेत, त्या लढ्यात प्रत्येक मराठी माणसानं आम्हाला साथ द्यावी. बरं, युती करता का म्हणत उद्धव ठाकरे किती उतावळे झालेत. ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चेवरून एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय. मी काही शिंदे साहेबाचा काल मेळावा ऐकला नाही, त्याच्यामुळं त्यांनी काय वक्तव्य केलंय, कोणत्या अर्थाने केलं हे मला काही माहिती नाही. कोण किती उतावळा आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे ना. फक्त त्यात एक कॉमन फॅक्टर असा आहे की सगळ्या जणांना राज ठाकरे पाहिजेत. मग सकाळी कुणी उशाला, कुणी पायथ्याला, कुणी संध्याकाळी उशाला पायथ्याला येऊन बसतायत. आज राज ठाकरे सोबत हवेत, कारण राज ठाकरे सोबत आल्यावर नैतिक पाठबळ मिळेल, मनसे कार्यकर्त्याचं पाठबळ मिळेल, तर म्हणून तो लोक गेली कित्येक दिवस हे प्रयत्न करतायत. शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसायला निघाले तर तुमचं नामोनिशान पुसून टाकेन. अंगावर येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या, जाताना आडवे होऊन जाल. मुंबई महापालिकेवरून भाजपला उद्धव ठाकरेंनी हे आव्हान दिलंय. मी मागही म्हटलं ना, आजही स्पष्ट सांगतो की जोपर्यंत माननीय राज ठाकरे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड कुणीही पुसू शकणार नाही. प्रत्यक्ष विश्वकर्ता ब्रह्मदेव सुद्धा.
तर हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन. ब्रह्मदेव आला तरी राज ठाकरे आहेत तोपर्यंत ठाकरे ब्रँड पुसला जाऊ शकत नाही असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन कुशल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.